आरती बिराजदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. सीएनजीचे बिल थकल्यामुळे पीएमपीला तातडीची 20 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 550 सीएनजीवर धावणाऱ्या बस आहेत. या बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावतात. त्यांचे सीएनजीचे बिल थकल्यामुळे पीएमपी प्रशासन अडचणीत आले होते. ही मदत मिळाली नसती तर बस बंद ठेवाव्या लागल्या असत्या. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने किमान 20 कोटी रुपये मिळावेत असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला. तो एकमतानं मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये युथ काँग्रेस टीमने प्रचाराची जोमाने तयारी केली आहे. त्यांच्या कार्यक्रमाची तयारी संदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याबद्दल काही क्षणचित्रे पाहूया. भारतीय जनता पार्टी के जो भी अलग अलग राज्य में जो कैंडिडेट थे उनको वोट ना करके वहाँ पे आप देखिए यूपी में भी बीजेपी हारी है, वहाँ पे 6 सीट उत्तर प्रदेश के अंदर. तो जिस तरह से चुनाव में अभी आप ये दिल्ली में बीजेपी की सरकार बनने के बाद जो वायदे उन्होंने पब्लिक को किए थे, वो चाहे महंगाई की बात हो, चाहे अपराधीकरण की बात हो, चाहे काला धन वापस लाने की बात हो, चाहे पाकिस्तान और चीन के मुद्दे की बात हो, ये सभी मुद्दे पे उनकी पोल धीरे धीरे खुल रही है और कांग्रेस वापस आ रही है हर जगह पे बाई इलेक्शन में. उसके पहले भी आपने देखा होगा उत्तराखंड में हुआ, कर्नाटक में, बिहार में, जहाँ पे भी चुनाव हुआ कांग्रेस ने वहाँ पे अच्छा परफॉर्मेंस दिखाया और कांग्रेस का जो वोटिंग परसेंटेज है वो बढ़ा है. तो ये यूथ कांग्रेस के माध्यम से ये बात भी रखनी है आपसे. और आने वाले दिनों में यूथ कांग्रेस बहुत मजबूताई से महाराष्ट्र के अंदर चुनाव में अभी से पूरा तैयारी शुरू हो गया. बूथ मैनेजमेंट का काम यूथ कांग्रेस का है और हमारे यहाँ पर पूना के भाई विकास है जो यहाँ पर एक्टिंग प्रेसिडेंट यूथ कांग्रेस के उनको बनाया गया है. हमारे साथ ये हमारी महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस की मनीषा सालुके जी है जो PYC में सेक्रेटरी है. तो यही मुद्दे को लेके आपसे बात करनी थी, यूथ काँग्रेस के काम को लेके और जो चुनाव में परिणाम आए उसको लेके. आणि आमच्याकडे एक बूथ 10 यूथ. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये जो गोंधळ झाला की आम्ही पारंपरिक पद्धतीने इलेक्शन खेळलं तेव्हा आम्हाला सोशल मीडिया किंवा मीडिया ह्याच्याबद्दल नव्हता. आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स बोलवायचं हेच कारण होतं की आम्ही जे करतो ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आणि चुकीचे सगळे जे निगेटिव्ह गोष्टी ते बाकीचे विरोधी पक्ष करतात. जो महाराष्ट्र सरकार की उपलब्धियां है, जो यूपीए सरकार 1 और 2 में जो उपलब्धियां लाई है, जो कायदे बनाए, और क्योंकि आप देखिए कि जो हमने यूपीए 1 यूपीए 2 में जो केंद्र सरकार ने जो योजनाएं बनाई वही योजनाएं ये अभी ये सरकार बीजेपी की जो सरकार है वो अलग अलग नाम से लोगों के बीच में ला रही है. फॉर एग्जाम्पल यूपीए 2 ने बनाया था 1 बैंक अकाउंट, इन लोगों ने बना दिया जन धन योजना करके पब्लिक के बीच में लाए. तो जो यूपीए 2 में जो स्कीम्स और पब्लिक के लिए जो बने थे वही ये लोग नाम चेंज करके कर रही है, खुद कुछ नहीं कर रहे. तो हमारा मुद्दा यूथ कांग्रेस का एजेंडा है कि बीजेपी की पोल खोलेंगे और हर जगह हर बूथ में घर घर जाके प्रचार करेंगे और उनकी पोल खोलेंगे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
BSNL आणि मायक्रोमॅक्स या मोबाईल कंपनी उत्पादकांनी संयुक्तपणे ड्राईव्ह डाटा ग्रोथ ही योजना सुरू केली आहे. Guests assembled here, we are honored by your presence, and we launched today a very important aspect of our collaboration with an Indian equipment manufacturer. You know, we as an operator are having all India presence. We have been in telecom field maybe for 150 years, not as a company but as a government department. And every nook and corner is connected by BSNL. In fact, we take pride that wherever, if only one operator is there, it must be BSNL. Of course, with the last, from 96 onwards, other operators are there. So naturally the market share will come down, because even if you have one other operator, market share will be less than 100 before you were 100% market share. But we find this moment very opportune with combining with an indigenous manufacturer of mobile set. As you might have seen, the Prime Minister's vision for Make in India and Made in India. So we have an agreement with Micromaps, which is an Indian manufacturing company and has been in forefront of equipment manufacturing, telephone instrument manufacturing, giving good fight, good competition to almost all foreign manufacturers. The other important aspect today is that India has almost achieved the first phase of telecom revolution, that was voice telephony. And with more than 900 million telephones, we have almost covered the whole country with voice telephony. But the scenario is going to totally change in next few years, when India is just at the stage where data revolution is going to take place. And most of our activities, most of our lifestyle is going to be changed, and data will be the real telecom. Voice may be just an appendage to it. It may be a value addition of maybe only 5% or 10%. So in this combination of ours, we are focusing on data revolution, and both the organizations are in a big way supportive, will support data revolution in the country to go in a big way. The atmosphere is for data. You might be aware that government is keen that broadband should reach each and every household in the country. A project NoFun, quite a lot of you might be aware. That's an optical fiber, because for big data, important data like video, you need bandwidth, bigger bandwidth, and bandwidth require necessarily optical fiber. So Government of India has sanctioned a
project almost costing 30,000 crores of rupees, where each Gram Panchayat of 2.5 lakh Gram Panchayat will be connected to the block headquarters through an optical fiber. And that will make it possible for all data services, notably the video services, possible up to 2.5 lakh villages. We have got some 6 lakhs villages. In the first phase, 2.5 lakh villages will be covered. And all operators will be taking advantage of that. So our emphasis in this partnership is that we will bundle our SIMs with mostly the smartphones which are capable of downloading data, tablets and dongles. Normal phones will also be bundled with SIMs of BSNL. So any Micromax outlet or purchase, if customer buys from there, he will be getting, if he wants, he will be getting a BSNL SIM, some additional advantages, additional like 2 GB bandwidth or something for free of cost, so that our combination is inclined to that. And Micromap will be able to serve the people in areas in wherever there is possibility of only BSNL being available. In fact, our 3G, for which is it's good medium for broadband, is already available in more than 2,300 cities and towns. And we are expanding the network almost every day with more smaller cities as well. So we will continue with this, and I hope that this combination of Micromax and BSNL will really enable people in local and in far-flung areas to take big advantage of data services and empower people. That's basically empowerment in the hand of the people, that they can have a better life. So on this occasion, I congratulate both Micromax, BSNL, and we hope to serve you better. Thank you very much. I was myself very fortunate to join the telecom industry almost 9 years ago. And I must say, at that point of time, like Mr. Rai said, it was all about voice. It was those days when handset manufacturers would bundle voice SIM cards, and the whole idea was to penetrate voice, to make sure that people who till then could not have access to telephony could actually buy a mobile phone and a SIM card and then get access and get connected to the world. Of course, in this telecom industry, things move very fast. In a matter of less than a decade, we are now talking of computing power in people's hands, and in the form of smartphones. The great thing about this industry is that it moves so fast that it keeps throwing up new opportunities. While we all think that everybody has a smartphone, reality is that this country has only a 10% penetration on smartphones. And there is still a large population that's not connected by a data connection to the rest of the world. And there lies the strategic nature of our partnership. There lies the opportunity for both organizations to come together and serve the rest of the country in getting access to data. We all know that in India, like we leapfrogged an entire generation of fixed phones, with a lot of people making their first phone call with a mobile device. Similarly, we know for a fact that in India, a very large majority of people who first time access the internet, they do it from a mobile device. And like I said, that lies the beauty of maybe coming in late into this entire internet boom and the smartphone boom, that we are able to leapfrog and catch up with technology
as we go along. On this partnership in particular, like I said, that it is a strategic partnership because it serves a very fundamental need, and the direction set by the government, the current government, is very clear that we want more and more people to be connected to the internet and get data enabled. It is not just about the simple applications that we all use today from our smartphones. Reality is, it is a start of when a data connection will help people live a better life in areas which are not connected otherwise. Health, education, and many other such services will get enabled, and it's only a matter of time that they get enabled. And when that happens, you will see that this revolution would have impacted people's lives very, very positively. So that's the partnership all about. It's a step in that direction. We at Micromax are indeed privileged to be associated with a large and extremely robust organization like BSNL, and we do want to make sure that we distribute the BSNL connections along with our mobile devices into the nooks and corners of the country, and make sure that this is really a successful step, and this is indeed the first step in the strategic partnership going even further. So thank you very much on behalf of Micromax, and I'm really happy on behalf of Micromax to be really taking this partnership to the next step. Thank you very much. It's nothing like anything. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधील भ्रष्टाचार व अंधाधुंदी कारभाराबाबत प्रकाश रेडेकर यांनी माहिती दिली. MS मध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये पुण्यामध्ये आम्ही कामं करतो, तर त्यामध्ये CMEमध्ये आणि NDAमध्ये करप्शन भरपूर प्रमाणात आहे. काही गोष्टी आम्ही ज्या आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या रिलेटेड असेल त्या डॉक्युमेंट्स काही मागितले तर देत नाहीत. मग शेवटी RTIमध्ये मागितल्यानंतर सेक्शन 8A लावतात की जो ॲक्च्युअली ॲप्लिकेबलच नाही त्यांना, आणि त्यामध्ये ते त्या मागं लपायचा प्रयत्न करतात. जे कामं केली त्याचे पैसे दिले जात नाहीत. त्यानंतर कॉरस्पॉन्डन्स 1-2 वर्ष चालू असतो, आणि हे दादागिरी करतात, आणि मग नंतर हे स्वतः बिल बनवतात आमच्या कामाचं, की जे त्यांना अथॉरिटी नाही, पॉवर नाही, आणि त्याप्रमाणे ते त्यांचं बिल बनवतात आणि वन सायडेड बिल बनवून पुढे पाठवून देतात विदाउट आवर सिग्नेचर. आणि मग आमचे पैसे तसेच थकीत असतात. शेवटी आम्हाला आर्बिट्रेशन किंवा कोर्टामध्ये धाव घ्यावी लागते. मग ह्या ज्या काही CBIच्या वगैरे केसेस घडतात ते त्यामुळे घडतात. तर थोडंसं त्यामध्ये वरच्या ऑफिसर्सने समजा यामध्ये लक्ष घातलं, इंटरव्हेन केलं, तर ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि करप्शन लेवल कमी होऊन देशाचं नुकसान टळेल. थैंक यू. पिछले साल कंप्लेंट दी थी एक ऑफिसर के अगेंस्ट में CBI में अक्टूबर के महीने में, जिसका पुणे न्यूज़ लाइन में फ्रंट पेज पे डिटेल भी आई थी, लेकिन आज तक मतलब उसका केस आगे चला ही नहीं है, क्लोज़ करके रख दिया है. और यहाँ तक कि उस ऑफिसर को प्रमोशन दे दिया उन्होंने, मेजर से लेफ्टिनेंट कर्नल बन गया अभी वो. और अभी उसका इतना ये चल रहा है कि तकलीफ़ सबसे ज़्यादा दे रहा है. पेमेंट्स जल्दी निकालता नहीं है, साइट पे परेशान करता है. मतलब CBI को कंप्लेंट देने के बाद भी इनका करप्शन का इतना है कि हमको छोड़ते नहीं, कोई एक्शन नहीं लिया जाता. तो अभी आगे की क्या भूमिका है? आगे अभी मीन्स हम तो ये चाहते हैं कि सब चीज़ें बंद होनी चाहिए, और ऐसे ऑफिसर को तो यहाँ से मतलब यहाँ तो ट्रांसफ़र करें, यहाँ से निकालें उनको, ताकि सिस्टम ठीक से चले, लोगों को तकलीफ़ ना हो. मेरी फर्म 1978 से मैं MES में काम कर रहा हूँ, पूना में ही कर रहा हूँ. और CME में जो इतनी बड़ी इंस्टीट्यूट है, एशिया की बिगेस्ट इंस्टीट्यूट, उसमें मेरे 2010-2011 से जो काम चल रहे हैं उनकी पेमेंट मुझे अभी तक नहीं मिली है. जो कंसर्न ऑफिसर था उसने मेरे काम किसी दूसरे को दिखा के मेरी मेजरमेंट बुक जो है वो गुम कर दी, और 2010-11 से मेरी कंप्लेंट लगातार चालू है, उसका कोई जवाब नहीं मिलता है, और मुझको हरेस किया जाता है. मेरे जो 4 कॉन्ट्रैक्ट चल रहे हैं, चारों में मुझे पेमेंट नहीं हुई.
करीबन 16 लाख रुपए मेरा फंसा हुआ है। मेरे वर्कर्स को तंग किया जाता है और मुझे धमकी दी जाती है कि आप चुप रहिए, जो होना है वो बाद में होगा। इस दौरान 2 ऑफिसर जो हैं वो पोस्टेड आउट हो गए, उनकी पोस्टिंग भी हो चुकी है। नया ऑफिसर जो आया है उसको 1 साल अभी हो जाएगा अक्टूबर में, वो ज़्यादा परेशान कर रहा है, जबकि उसको पिछला केस कुछ भी मालूम नहीं है। लेकिन उसकी ड्यूटी थी कि पिछला केस देखता कि मैंने कितना काम किया और मुझे उस हिसाब से पेमेंट दी जाती। उसने कोई पेमेंट नहीं की और वो उसका कहना ये है कि मैं आपको पेमेंट नहीं करूँगा क्योंकि वो काम नहीं हुआ, जबकि वो प्रूफ सारे उनके पास हैं। क्योंकि लीगल डॉक्यूमेंट यही बोलते हैं कि जो लीगल मेजरमेंट बुक होती है वो MES के पास ही रहती है। हमारे पास सिर्फ प्रूफ रहते हैं, वो हमने प्रूफ उनको सबमिट किए हैं, हायर अथॉरिटीज़ को भी किए हैं, कमांडर वर्क्स को भी किए हैं, चीफ इंजीनियर में भी किए हैं, लेकिन किसी बात का कोई जवाब नाही। चालू MES म्हटलं तर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे। ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट लायसन इलेक्ट्रिकल कामं करताना ज्याच्याकडे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट लायसन नाही त्यांना पण कामं देतात आणि ज्याच्याकडे लायसन आहे त्याला बाजूला बसवतात। दुसरी गोष्ट म्हणजे एवढं करप्शन चाललं आहे की 1 रुपयाची वस्तू 3 रुपयामध्ये घेतात आणि त्याचं पण ॲडजस्टमेंट करतात। आणि जवळजवळ नाही म्हटलं तर CMEमध्ये 3-4 करोडचा घोटाळा झालेला आहे, कामं न करता बिलं काढलेली गेलेली आहेत। आणि मला एवढे त्रास दिले आहेत की मी माहिती अधिकाऱ्यांमध्ये बरेच कामी माहिती गोळा केली त्यांची आणि ते ओपन करताना मला हे त्रास देत आहेत। आणि पर्सेंटेज एवढं यांचं जबरदस्त चालू आहे की विचार 25 ते 30% पर्सेंटेज घेतात। मी पर्सेंटेज देत नाही म्हणून मला माझी बिलं अडकवलेत, गेली 3 वर्ष झालं मला पेमेंटच करत नाहीत। दुसरी गोष्ट याला मला एवढं माझे कामं पण द्यायचं बंद करून टाकलेले त्यांनी। तर एवढं आमची हे आहे की बाबा गव्हर्नमेंटचा व्हॅट जे आपलं सेल टॅक्स जे आहे गव्हर्नमेंटचं एवढं हे आहे, ज्याच्याकडे सेल टॅक्स नंबर नाही त्यांना पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आणि जरी समजा ज्याच्याकडे आपलं सेल टॅक्स नंबर नसेल तर 4% कट 5% कट करायचे असतात, ते पण करत नाही ते लोक। तर अशामुळे कित्येक घोटाळा झालेला आहे की ते ओपन व्हावं म्हणून मी हे करतो आहे। सत्य आणि चांगुलपणाचा राखणदार हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार आहे। मंदिरामध्ये जिथे आज जाण्यासाठी आम्हाला एक दिव्यत्व जाणवायचं ते आज मी तिथे त्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग केलं आणि तोच देव म्हणून। तेव्हा त्या देवाने जोपर्यंत ह्या देवाच्या डोक्यावर हात ठेवला नसेल तोपर्यंत हे होणंच शक्य नव्हतं आणि हे घडून गेलेलं आहे। आणि माझी खात्री आहे की हे घडलेलं जे काही आहे ते लोकांना आवडेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल। त्याच्यामध्ये आव्हान असं काहीच नव्हतं, पण मलाच कुठेतरी मनापासून असं वाटायचं की मला देव हे आडनाव का मिळालंय ते मला आज कळलं। माझ्या वयाच्या खूप वर्षानंतर बहुतेक हा रोल करायचा होता, म्हणूनच मला आडनावात देव दिले होते। कधी ना कधीतरी त्याच देवाचा रोल करशील, ते तुझं दैवत नाही, जे तुझं दैवत। मी स्वतःला खूप भाग्यशाली। त्याच्या आधी मी श्रावणी बरोबर काम केलं होतं। श्रावणी पण खूप छान दिग्दर्शिका म्हणाले मी ही तेवढ्याच थोडीशी दिग्दर्शिका आहे, तिने छान काम केलेलं आहे, कमिटमेंट खूप असते त्यांची आणि उगाच कारण नसताना ते भरकटत नाही, फार लांब असा उतावळा करून ठेवत नाही। जेवढी गरज आहे तेवढंच काम असतं, तेवढंच डायरेक्शनचं पूर्ण तयारीने घुसलेले असतं। तेव्हा स्त्रीबरोबर काम करताना डेफिनेटली जास्त कमिटेड वाटतं आणि जास्त त्यांच्याकडनं जास्त इनपुट्स मिळतात। मला माहीत नाही काय अनुभव देईल, मला माहीत नाही चित्रपट काय वेगळा अनुभव देईल। चित्रपट एक चांगला चित्रपट बनवलेला आहे आणि तो एक चांगला चित्रपट आहे म्हणून तिकडे या एक चित्रपट अनुभव देणारा आहे म्हणून या। आणि आम्ही सगळ्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे, सगळ्याच कलाकारांनी आपलं स्वतःचं सगळंच पणाला लावून चित्रपटात काम केलेलं आहे। तेव्हा त्या प्रेमासाठी आमच्या जे तुम्हाला आमच्याकडनं मिळतं आणि आम्हाला तुमच्याकडनं या, फक्त या आणि मग ठरवा पिक्चर कसा आहे, वाईट आहे, बरं आहे, पण तिथेच घरात बसून नका ठरवू। पिक्चर बघा, तुम्हाला आवडेल ना आवडेल, परंतु काही झालं तरी येऊन बघा थिएटरमध्ये, एवढीच विनंती। कमर्शियल सिनेमा कसा करावा याचा प्रयत्न करत असताना ही कथा माझ्या समोर आली आणि मला असं वाटलं की शहर आणि ग्रामीण काय प्रत्येक भागातल्या प्रत्येक इकॉनॉमिकल स्टेटसच्या माणसाला जोडणारा एक चित्रपट असतो, तो म्हणजे विश्वास, देव, प्रेम, संसार। म्हणून राखणदारचं आयडिया आली आणि राखणदारची जी शूटिंग आहे ती एका विशिष्ट
माणसाच्या आयुष्याची आहे. तो एकदा पनवेलसारख्या शहरी ठिकाणी राहतो, त्याच्यामुळे त्याच्या जीवनात ज्या ज्या घटना घडतात आणि त्यासाठी ज्या ज्या लोकेशन्स पाहिजे, जसं आम्ही मुंबई पनवेल जवळ असलेलं चिखाली गाव, नंतर जेजुरीला, कारण खंडोबाला घेऊन ते गाणं होतं. लग्न झाल्यावर जसं नवं जोडप्याला खंडोबाला येणं जेजुरीला आवश्यक असतं, तो सिक्वेन्स होता. म्हणून खंडोबा हे गाणं आम्ही संपूर्ण त्यानंतर काही शॉट्स घेतले पनवेलला, मडायलँडला, मुंबईच्या आसपास जे आमचे स्टुडिओ आहेत तिथे या पिक्चरचं शूटिंग. अजिंक्यला मी पर्सनली खूप आधी ओळखायची, मध्यंतरी संबंध नव्हता. हा सिनेमा घेऊन जेव्हा गेले तेव्हा त्यांनी इतक्या आनंदाने, आणि त्याला डाऊटच नव्हता. तर मला वाटलं असं का. मग गेले जेव्हा नरेशनला भेट झालं तेव्हा कळलं, जे ॲक्टर्सचे डाऊट असतात ते विचारल्यानंतर की खंडोबा त्यांचं काय. मला मजा वाटली. म्हणजे अरे मी रोल निवडला हे झालं आणि या माणसाचं कुंदेवर निघालं. आणि त्यानंतर ते सेटवर आले तर मी माझी पर्सनल लेवलने ओळख होती, पण ॲज अन ॲक्टर सगळ्यात शांत, म्हणजे इतके संस्कार त्यांच्यावर रमेश देवसिंह महादेवचे जे रक्तातच आलेत आणि केलेले आहेत आईवडिलांनी संस्कार, ते त्यांच्या प्रत्येक ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन ॲक्शनमध्ये दिसतात. खूपच प्रोफेशनल. म्हणजे अजिंक्य जसे आहेत ना, तसा मला एकच माणूस हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे, तो म्हणजे अमिताभ बच्चन. आणि त्या लेवलचं त्यांचं मोड ऑफ बिहेवियर आहे की ते तयार झाले की कधी मेकअप रूम मॅन कुठे नाही, ते तयार झाले डायरेक्ट बाहेर येऊन सेटवर बसणार, बॅकअपपर्यंत सेटवर राहणार, शांत राहणार, कुठल्याही परिस्थितीमध्ये उशीर होत असेल, काही जरी कसंही जरी असेल तरी सांभाळून घेऊन जातात, शांत राहतात. कसलाही को ॲक्टर पुढे असेल, काहीही सीन असेल तितक्याच कन्व्हिक्शनने करतात आणि एकदम आनंदात. म्हणजे ते असले तर असं सेटवर आमच्या प्रोडक्शनला कधी जाणवलं नाही की स्टार सेटवर आहे, डोक्याला ताप आहे, असं काही कोणाला वाटलं नाही. एवढे शांत आणि प्रोफेशनल आहेत. मला तर मी केव्हाही पाहते, एक तर पर्सनॅलिटी पण अजिंक्यची बिलकुल अमिताभ बच्चन सारखी अशी वाटते, आणि त्यांचं प्रोफेशनल बिहेवियर बिलकुल अमिताभ बच्चन. अमितजी जसे प्रोफेशनल आहेत, शब्दाचे पाळणारे, आपले कमिटमेंट. आज पहा किती त्यांना 2-2 सिनेमाचं करावं लागतं, तरी पण ते दोन्ही बॅलन्स करून मी सांगितलं तिथे येतात आणि सिनेमाचं प्रमोशन तेवढ्याच मनाने करतात. काही जबरदस्ती असं नाही किंवा कुठलं प्रेशर नाही, स्वतःचं कर्तव्य समजून. तर असे आता इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं फार कमी ॲक्टर झाले जेवढे डेडिकेशनने करतात. लोक स्वतःच्या ग्रुपसाठी करतात, मैत्रीसाठी करतात, पण प्रोफेशनली फिल्मला आपलं सर्वस्व मानून करणारे, प्रत्येक ठिकाणी त्याला कमिटमेंटने करणारे खूप जे कमी लोक आहेत, त्यात अजिंक्य देव यांचा समाज. मला सगळं लाईव्ह, ॲकॉस्टिक, हार्मोनियमवर असेल असे पाहिजे. तर माझे म्युझिक डायरेक्टर कनकराज नेहमी म्हणतात, तुझे RD बर्मन डोक्यात घुसलाय, तुला थोडं पण समाधान नाही, एवढे ट्रॅक्स पाहिजेत, तेवढे ट्रॅक्स पाहिजेत. तर खूप मन लावून केलं, मन लावून कंपोजिशन्स केल्यामुळे सुखविंदर सिंग सारख्या गायकाला, शंकर महादेवन सारख्या गायकाला त्या कंपोजिशन्स खूप आवडल्या. मग ही गाणी आम्ही फमू शिंदेकडनं लिहून घेतली, जे फिल्मी गीत कधीच लिहित नाही. फमू शिंदे यांनी ती गीत लिहिली. आणि मजेची गोष्ट म्हणजे फमू शिंदे हे नास्तिक आहेत आणि त्यांनी पहिली 2 गाणी या सिनेमासाठी जी लिहिली ती देवाची गाणी आहेत. हा पण एक देवाचाच चमत्कार मानतात. जास्त ना, जे मानत नाही ना त्याला देव नेहमी कान फिरून कर तू हे असं आपण ऐकतो. त्याच्यात तो कथेतला आहे. सिनेमाच्या द्वारे मला वाटतं आस्तिक आणि नास्तिक बोथ जे ऑन ऑफ स्क्रीन लोक आहेत ना, त्यांची बरीच ट्रीटमेंट झालेली आहे. की सरळ साधा आहे, गोळा आहे, गरीब आहे, प्रयत्न करतो, चालतो, पडतो, पण भाबड्या आहेत तर काही बोलतो. मुळे लोक आहे ना, बोलताना काहीच बोलतात, अपरंट खरं बोलतात, विचार करत नाही. अशा सगळ्या गोष्टीचा त्याला त्रासही होतो, पण तो मोकळ्या मनाने बोलत असतो. आणि मला वाटतं असे जे भोळे बाबडे मोकळ्या मनाने बोलणारे लोक असतात त्यांना देव खूप लवकर प्रसन्न होतो, असं मी ऐकलेलं आहे ना, असं बघितलेलं आहे बऱ्याच. तर असं त्याचं कॅरेक्टर आहे सदा नावाचं. आणि अनुजा साठे ही त्याच्या बॉसची मुलगी आहे, जी फॉरेन रिटर्न, मॉडर्न, एज्युकेटेड, ग्लॅमरस मुलगी आहे. पण ते त्याचं भोळा नेचरच, त्याला त्याचं भोळंपण आहे तेच आवडतं तिला. डायरेक्टर दिसतं आणि ती प्रेमात पडते. पण त्याच्यानंतर काही गोष्टी, ड्रामा जे काही होतो तो सेकंड हाफ आहे त्या पिक्चरचा. बघाल तर जाणार राखणदार काय. हसायचंय, रडायचंय, डान्स करायचंय, धाडधाड एकदम बिनधास्त, प्रेमात पडायचंय, थोडीशी हाणामारी बघायची आणि मग एका साध्या माणसाला जिंकताना, हसताना, राजा होताना बघायचंय. तर नक्की या 26 सप्टेंबरला बघायला राखणदार. सदा कुठे आहे? अरे सदा कुठे आहे? अरे कुठे आहे सदा?
सी सकाळ दुपार संध्याकाळ सदानंद 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 राव. उंटाच्या बुडाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नकोस, तुझ्या पायरीवरच राहा. देव जेव्हा 1000 मार्ग बंद करून टाकतो ना, तेव्हा एक छोटासा कवडसा शिल्लक ठेवतो. एक गिराईक नाही, कोण नाही फिरकलं, खंडोबा लक्ष दे की जरा, पाठव ना कुणाला तरी. You 3 idiot! मी त्याच मुलाशी लग्न करीन ज्याच्या मी प्रेमात पडीन. तुझ्यामुळे ग तुझ्यामुळे हे खंडोबाराया, तू माझ्या पतीला जे काही देशील ते मी पुन्हा तुझ्या चरणी अर्पण करते. खंडोबा भोळा देव असला ना तरी शब्द पाळला नाही तर हट्टाला पेटतो तो. या सगळ्या भोळ्या समजुती येत रे. अरा हीच संधी हाय. अरे हाल गड्या चाल. हा पाहतो मी चोरी केली नाहीये. या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतोय सदानंद. तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. माझ्या मुलाला काही करू नका. मला तुझा ते आहे तरी कुठे रे? कर नवस तुझ्या खंडोबाला, तो रमला असेल त्याच्या 2 बायकात. माधवी काय बोलतेस तू? तू आहेस तरी कोण? दीन दुबळ्यांचा मल्हार आणि या समध्या दुनियेचा राखणदार. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.